सर्वमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः स्मरतां स्मतां। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपला 8वा दिवस आहे। श्री सूक्तातील देवी मंत्र आपण पाहत आहोत। कालपासून आपण श्री सूक्तातील देवीचे नाव लक्ष्मी याचं विवेचन अभ्यास करीत आहोत। लक्ष्मी तंत्राच्या 50व्या अध्यायातल्या श्लोक 62 ते 68 मध्ये लक्ष्मी या नामाचं विस्तृत विवरण केलं आहे। काल आपण लक्ष्मीमधील ल क्ष म ई या वर्णातील अद्भुत शक्ती, ज्ञान हा गुण, प्रेरक शक्ती, आंतरिक शक्ती इत्यादीची माहिती घेतली। आज आता आपण लक्ष्मीची आणखी कार्यशक्ती, लक्षणे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते आपण पाहणार आहोत। लक्ष्मी असं म्हणते म्हणजे आंतरिक शक्तीमुळे मन, बुद्धी, शरीर चालतं हे सांगताना नाथ महाराज काय म्हणतात हे आपण पाहिलं की बासरीमध्ये जे स्वर येतात, राग ताना येतात, तर त्यात बासरीचा गुण नाहीये, तर राग जाणण्याची ती प्रतिभा असते। त्यावरून असं दिसून येतं की प्रत्येक ज्ञान प्रक्रियेत लक्ष्मीचा प्रत्यय येतो। पुढे लक्ष्मी असं म्हणते की मी प्रकृतीच्या उत्पत्ती, स्थिती, लय या प्रक्रियांना प्रेरणा देणारी, कला, काष्ठा इत्यादी रूपाने असलेली अशी भावलक्षणयुक्त आहे। भावलक्षण असं मुद्दाम इथे शब्द वापरलेला आहे की इथं भाव आहे, म्हणजे परमेश्वर हा कसा आहे, करुणामय आहे। लक्ष्मी देवी अशीच आहे, ती तर आई आहे, त्यामुळे करुणामयी आहे। त्यामुळे भाव हा त्या ठिकाणी आहे, म्हणून आपण भक्ती करू शकतो, भक्तिभाव असं आपण म्हणतो। तसं ती भाव लक्षणयुक्त आहे। पण हे कसं आहे, कुठली लक्षणं आहेत, कला, काष्ठा इत्यादी रूपाने, म्हणजे थोडासा वेगळेपणा आहे इथं। तर तो काय आहे, तर मागच्या वेळेला आपण बघितलं की देवी त्रिप्रेरणी आहे ना। त्याप्रमाणे ती काय म्हणते की मी सृष्टी संबंधातली पण प्रेरक शक्ती आहे। सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय होणे ही प्रकृती आहे, नैसर्गिकता आहे। याची प्रेरणा कोणाची आहे, ती पण देवीचीच आहे। म्हणजे निर्मिती, स्थिती आणि विनाश हे देवीच्या शक्तीमुळे होत असतं। आता तिथे कलाकाष्ठा हा शब्द वापरलेला आहे ना, कलाकाष्ठादी रूपिणी। तर कलाकाष्ठापासून जे जे भाव दिसतात ते भाव दर्शविणारी आणि मोजणारी सुद्धा लक्ष्मी आहे। कलाकाष्ठा हे मापनाचं सर्वात लहान परिमाण आहे। या 2 परिमाणापासून पुढे असंख्य परिमाणे येतात। शास्त्रकारांनी सर्वात लहान माप लव पासून ब्रह्मदेवाच्या दिवस व रात्रीपर्यंत मापन केलं आहे। ते कसं आहे ते आपण बघूया। कला म्हणजे 18 सेकंद व काष्ठा म्हणजे 18 निमिष। निमिष म्हणजे काय, तर पापणी बंद करायला लागणारा वेळ। पापणीची उघडझाप आहे ना, ह्याला आपण निमिष असं म्हणतो। तसं आता सर्वात लहान माप कुठलं आहे, तर लव। लव म्हणजे काय, तर शतपत्रातील, म्हणजे जर 100 पाकळ्या ठेवल्या आपण कमळाच्या एकापुढे एक अशा, तर एका कमलदलाचा भेद करण्याकरता लोह शलाकेला लागणारा काळ, म्हणजे आपण सुईने जर एका पहिल्या कमळाच्या पानाला म्हणजे फुलाच्या पानाला जर आपण टोचलं आणि त्याच्यामध्ये छिद्र केलं, तर तो जो वेळ लागतो त्याला लव असं म्हटलेलं आहे। पुढे आता लवापासून मोजूया आपण। 30 लव म्हणजे 1 त्रुटी, 30 त्रुटी म्हणजे 1 कला, 30 कला म्हणजे 1 काष्ठा। लहानच आहे ना काष्ठा सुद्धा, हे परिमाण लहान आहे। 30 काष्ठा म्हणजे 1 निमिष किंवा चुटकी, याला जो वेळ लागतो त्याला 30 काष्ठा म्हणायचं। 8 निमेष म्हणजे 1 मात्रा, आणि एका मात्रेमध्ये 1 श्वास पूर्ण होतो। म्हणजे श्वास घेतो आपण, उच्छ्वास उच्छ्वास, याच्यामध्ये काय होतं,
तर 8 निमेष लागतात. आता हे आपल्या श्वासाने पुढे मोजलंय. तर 360 निश्वास म्हणजे एक घटका. आपण म्हणतो ना घटकाभर थांब. आता घटकापुढे हे कोणाला फारसं माहिती नाहीये. पण आता तर डिजिटल घड्याळ आहेत, त्यामुळे सगळंच वेगळं आहे. तर 360 निश्वास म्हणजे आपण उच्छ्वास टाकतो ना, त्याला एक घटका म्हणतात. अशा 2 घटकांचा एक मुहूर्त होतो. 30 मुहूर्तांची अहोरात्र म्हणजे संपूर्ण दिवस होतो. 360 दिवस म्हणजे मनुष्याचं 1 वर्ष होतं. मनुष्यांचं 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस आणि देवांचे 360 दिवस म्हणजे देवाचं 1 वर्ष. अशी देवांची वर्ष झाली की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. 12,000 वर्षांची ब्रह्मदेवाची 1 रात्र असते. म्हणजे कलाकाष्ठापासून आपण किती काळ मोजला तर ब्रह्मदेवाचे दिवस रात्रीपर्यंत. तर इथं आता कलाकाष्ठा वगैरे म्हणजे हे पूर्ण ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीपर्यंत हे परिमाण आहे. इत्यादी म्हटलं की पुढचं सगळं येतं. तर ही जी परिमाणं आहेत, ही जे मापन आहे त्याचं दर्शन घडवणारी कोण आहे? लक्ष्मी आहे. आपण म्हणतो चंद्र कलेकलेने वाढतो अमावास्येनंतर, हो की नाही? मग ते आपल्याला कला तशा दिसत नाहीत, पण तो वाढताना आपल्याला दिसतो. प्रतिपदेला अमावास्येनंतर किंचितशी कोर असते. द्वितीयेचा कोर आपल्याला दिसते. दूज का चांद म्हणतात. अगदी छोटीशी सुंदर अशी कोर दिसते. मग हळू मोठं होत पौर्णिमेला पूर्ण प्रतिबिंब असतं, बिंब असतं चंद्राचं. मग आपल्याला बारकाईने पाहिली तर कळते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो चंद्राच्या कला. आता काष्ठा आपण बघितलं ते सुद्धा लहान परिमाण आहे. आपण म्हणतो ना दुःखाची पराकाष्ठा झाली. परा आणि काष्ठा. परा म्हणजे अत्यंत दुःख, काष्ठा म्हणजे लहान. म्हणजे लहान छोट्याशा दुःखापासून जे दुःख अति तीव्र झालेलं आहे त्याला आपण पराकाष्ठा म्हणतो. म्हणजे यापेक्षा आणखी मोठं दुःख असणं शक्य नाही. छोट्या दुःख प्रसंगापासून ते महान दुःखापर्यंत दुःख आहे, ही त्याची सीमा आहे असा त्याचा अर्थ होतो. कठोपनिषदामध्ये महत्पेक्षा अव्यक्त श्रेष्ठ, अव्यक्तापेक्षा पुरुष श्रेष्ठ, पुरुषाच्या पलीकडे काही श्रेष्ठ नाही, ती सीमा आहे असं म्हणताना काष्ठा हा शब्द योजला आहे. याची ऋचा अशी आहे, मंत्र असा आहे, महतः परम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः, पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती, असं कठोपनिषद 3:11 मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी देवीला काय म्हणायचंय तर कला काष्ठापासून ते अंतापर्यंत जी मापं येतात त्या मापामध्ये येणारी सर्व मापं, त्याचं लक्षणं, त्याचा भाव दर्शवणारी मी आहे. म्हणजे लक्ष्मी ही मोजणारी आहे. मी माती मी ते असं राहतोय ना, ते मोजणे असा त्याचा अर्थ ते येईलच पुढे. तर इथं कालरूपाने लक्ष्मी सांगितलेली आहे. म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती जे आहे त्याच्यामधलं हे काळाचं परिमाण आहे. पुढे असं म्हणलंय की मी अव्यक्त, व्यक्त आणि सत्व अवस्थांना प्रेरणा देणारी आहे. मी स्वतःला सर्वांचे लक्ष करते आणि शेवटी क्षेपण करते. थोडंसं याच्यामध्ये क्लिष्टता वाटेल आपल्याला, पण तसं काही समजायचं कारण नाहीये. अव्यक्त, व्यक्त, सत्व अवस्थांना प्रेरणा देणारी. प्रेरक आहे आणि कसे क्षेपक आहे. क्षेपक म्हणजे अशी सोडणारी. क्षेपणास्त्र म्हणतो ना आपण, ते जे लांब फेकलं जातं. या श्लोकामध्ये लक्ष्मीची आणखीन वैशिष्ट्य सांगितली. ती काय म्हणते की मी अव्यक्त आहे, दिसत नाही मी. व्यक्त पण आहे आणि सत्व भावामध्ये आहे. सत्वस्था हा शब्द इथे लक्षात घेण्यासारखा आहे. अव्यक्त म्हणजे दृष्टीला न दिसणारी, तरी पण जिचं अस्तित्व आहे. म्हणजे जशी हवा आपल्याला दिसत नाही, पण हवेचं अस्तित्व आहे. हवा अव्यक्त आहे. वारं सुटलं तर आपल्याला हवा कळते, पण ती नसते का? तर ती असते. अव्यक्त रूपामध्ये असते. म्हणजे तिचं अस्तित्व असतं. तर अशी. आणि व्यक्त म्हणजे कशी? तर दिसणारी. आता वारं सुटलं की आपल्याला हवा दिसते, म्हणून व्यक्त. आता आपण ईश्वराचं जे ऐश्वर्य आहे
ते कसं आहे तर जगदरूपाने आहे असं पाहतो आणि ते देवीचं व्यक्तरूप आहे. देवी ही परमेश्वराचं ऐश्वर्य आहे. या जगात तिचं अस्तित्व आहेच आहे ना. ऐश्वर्य सगळं एवढं पानं, फुलं, पक्षी, एवढी मोठी सृष्टी आहे, है ना. नद्या आहेत, समुद्र आहेत, पर्वत आहेत, आकाश आहे, सगळं केवढी तरी मोठी सृष्टी रंगीबेरंगी, अतिशय सुंदर अशी आहे. रत्न आहेत, माणकं आहेत, खनिज संपत्ती आहे. कितीतरी गोष्टी या सृष्टीमध्ये आहेत. हे सगळं काय आहे? ऐश्वर्य आहे परमेश्वराचं म्हणजे लक्ष्मी आहे. आता सत्वस्थ सत्वस्थ म्हणजे काय आहे? तर त्याचा 3 प्रकाराने आपल्याला अर्थ स्पष्ट करता येतो. कुठला? तर पहिलं म्हणजे भाव. आता भाव जो आहे भाव, आता आपण नाटकामध्ये भाव, विभाव, अ, अनुभाव असे शब्द वापरतो की नाही? तर वेगवेगळ्या ठिकाणी भाव या शब्दाचा अर्थ त्या संदर्भाने थोडासा बदललेला असतो. तर स्वभावामध्ये भाव आहे की नाही? पण तो एखाद्याचा स्वभाव रागीट आहे, एखाद्याचा स्वभाव प्रेमळ आहे. त्याच्यामध्ये भाव आहे की नाही? तो भाव बघूया. भाव म्हणजे काय असतं? तर वस्तूच्या ठिकाणी असणारा जो गुणधर्म आहे, त्यामध्ये असणारी. तर तो भाव असतो वस्तूचा. वस्तू म्हणजे जड आणि चेतन सगळ्या वस्तू आल्या. कारण प्रत्येक वस्तूमध्ये भाव असतो. कुठला उदाहरणार्थ लोखंड तर माहीतच ना. तो त्या वस्तूचा भाव आहे. कडक असतं लोखंड, हो की नाही? त्याला गंज लागतोय. त्याचा भाव आहे म्हणजे तो. अशा सर्व वस्तूंच्यामध्ये भावरूपाने कोण आहे? लक्ष्मी देवी आहे. हा एक सत्वस्थ या शब्दाचा हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे चेतना. प्राणिमात्रांमध्ये असणारी, प्रत्येक जीवामध्ये असणारी चेतना. ह्या चेतन रूपाने प्रतीत होणारी शक्ती. म्हणजे सगळे अगदी मुंगीपासून ब्रह्म पिपीलिकांतम असं आपण म्हणतो की नाही? मुंगीपासून सगळ्यापर्यंत चेतना आहे. आपण बीज लावतो, त्याला पृथ्वी आणि माती आणि पाणी मिळालं, ऊन मिळालं, ऊब मिळाली, की त्याच्यातून कोंब येतो. म्हणजे त्याच्यामध्ये चेतना आहे. अशी अचेतन वस्तूत सुद्धा चेतना. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती, असं माऊलींनी पण सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे एक आपल्याला जरी दिसत नसलं तरी सगळ्यामध्ये चैतन्य आहे. ती चेतना जी आहे, जी चेतना जीवाला चैतन्य देते. उपाधी म्हणजे चर अचर वस्तूमध्ये सुद्धा जे चैतन्य असतं, ती जी शक्ती आहे त्याला पण तिने सत्वस्थ असं म्हणतायत. तिसरा अर्थ आहे देवत्व किंवा चांगलेपणा. देव म्हणजे काय? देव याचा अर्थ दिव्यती, जे प्रकाशमय आहे. लोक म्हणतात ना देव नाही, असं कसं म्हणता येईल? देव याचा अर्थ प्रकाशमय. जे काही प्रकाशमय आहे त्याला आपण देव म्हणतो आणि ज्या ठिकाणी हा प्रकाश आपल्याला जास्त प्रखरतेने येतो त्याला आपण देव म्हणतो. मग असे अनेक देव असतात ना. आता गाण्यामध्ये, खेळामध्ये, क्रिकेटमध्ये, हो की नाही? आपण त्यांना सरस्वती म्हणतो, हां, क्रिकेटचा देव म्हणतो. म्हणजे काय? त्या ठिकाणी त्यांच्या त्या गुणाचा प्रकाश तीव्रतेने असतो, प्रखरतेने असतो. म्हणून देव नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. देव याचा अर्थ प्रकाश, दिव्यती, प्रकाशते, जे प्रकाशमय असतं ते देव. मग हे जे प्रकाशत्व आहे, प्रकाशकत्व आहे आणि त्या ठिकाणी जो चांगुलपणा ज्याला म्हणतो आपण, की गीतेमध्ये सांगितलेले जे गुण आहेत, तर दैवी गुण संपत्ती, आसुरी संपत्ती, त्यातलं जे दैवी संपत्तीचे गुण आहे, अहिंसा वगैरे असे जे गुण आहेत, हा जो चांगलेपणा आहे तो म्हणजे सत्व. सत्वस्थ त्याच्यामध्ये राहणारी. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये वृक्ष, पशु, नाग, देव, मनुष्य, ऋतू, महिने हे जे विभूती योग सांगितलाय, त्याच्यामध्ये जे काही विशिष्ट चांगलं आहे ते माझी विभूती आहे, म्हणजे ते देव आहे असं म्हणतो. देववृक्ष म्हणतो आपण. अश्वत्थ, वड, हो ना, पारिजात, हे सगळे कसे आहेत? आवळा, हे देववृक्ष म्हणतो आपण. म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी काहीतरी चांगलेपणा आहे, कल्याणाची त्याच्यामध्ये गुण आहे. त्याला त्याला आपण देव म्हणतो. म्हणून ते कसं आहे?
जिथं जिथं काही आकर्षकत्व आहे, जिथं प्रकाशकत्व आहे, जिथे चांगलंपणा आहे त्याला म्हणायचं सत्व. यात असणारी ती लक्ष्मी म्हणजे सत्वस्थ हा जो आपण तिचं एक लक्षण बघितलं, तर त्याच्यामध्ये सत्वस्थ म्हणजे काय? त्याच्यामध्ये भाव आहे, त्याच्यामध्ये चेतना आहे, त्याच्यामध्ये देवत्व आहे, त्याच्यामध्ये चांगुलपणा आहे. तर हे सगळ्यामध्ये ज्याच्यामध्ये हे आहे, तिथं लक्ष्मी आहे, त्याला लक्ष्मी असं म्हणायचं. दुसरं काय म्हणलं तिने, की मी क्षेपक आहे, है ना? प्रेरणा देते, लक्ष करते. लक्ष याचा अर्थ लीन करणे असा घ्यायचा इथं. आणि क्षिपामी म्हणलंय ना, क्षिपामी म्हणजे क्षेपण करते, याचा अर्थ प्रेरणा देते. त्याला उत्साहित करते. आपण म्हणतो ना बी पॉझिटिव्ह. हा उत्साह कुठून येतो? चेतनेमधून येतो. म्हणजे हे क्षेपित करते आपल्याकडे. चेतना काय करते? उत्साह क्षेपित करते. म्हणून क्षिपामी असा धातू वापरलाय. तर ती निर्माण करते. या ठिकाणी क्षिपामी म्हणजे मी स्वतःला सर्व ठिकाणी लीन करते. म्हणजे सगळ्यांच्या मध्ये लक्ष्मी आहे. सगळ्यांमध्ये ती राहते. असं काही नाही तर गरीब, श्रीमंत, बुद्धिमान, कमी बुद्धी असणारा किंवा दिव्यांग असणारा, सगळा एकदम दिसायला चांगला असणारा, श्रीमंत असं काहीही नाही आहे. लक्ष्मी प्रत्येकाच्या अंतर्यामी प्रेरक शक्ती म्हणून आहे. ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मग नर्वसनेस येत नाही, फ्रस्ट्रेशन येत नाही, कोणाबद्दल राग, लोभ, क्रोध, ईर्ष्या वगैरे काही होणार नाही. म्हणून ती काय म्हणते, की मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी लीन. ती असं म्हणत नाही, की तुम्ही माझ्या ठिकाणी लीन व्हा. माझ्याकडे या, माझी भक्ती करा, माझ्या ठिकाणी लीन व्हा, असं नाही. उलट ती म्हणते, की तुम्ही ओळखा, की मी तुमच्यामध्ये आहे. भक्ती करायला कुठे लांब जायला नको आहे. कुठे मंदिरात जा, कुठे तीर्थयात्रेला जा, कुठे आणखीन ठिकाणी जा. जाऊ नये असं नाही, ते तर चांगलंच आहे. त्या ठिकाणी तो एक ऊर्जा असते ती आपल्याला मिळते. पण आपल्या ठिकाणी देव नाही आहे असं नाही, आपल्या अंतर्यामी लक्ष्मी आहे. म्हणून या श्लोकांमध्ये त्यांनी काय सांगितलं, की मी व्यष्टी, समष्टी, ब्रह्मतत्व या सगळ्यांच्या प्रेरणाबाबत देवी बोलतीये. म्हणून ते असं व्यष्टी म्हणजे कशामध्ये ती प्रेरणा देते? शरीर, मन, बुद्धी यांना प्रेरणा देते. समष्टीमध्ये काय करते? उत्पत्ती, स्थिती, लय करते. त्याला प्रेरणा देते. आणि परब्रह्म किंवा ब्रह्मतत्वामध्ये ती कशी जाणवते आपल्याला? अव्यक्त, व्यक्त आणि सत्वस्थ. म्हणजे लक्ष्मीला कसं ओळखायचं ते आता लक्षात आलं असेल, की लक्ष्मी अगदी म्हणजे अशी मूर्ती आहे. आणखीन ते तर आपण सगुण पूजेसाठी घेतो. कमळामध्ये उभी आहे, एका हातामधून धन देते, हातामध्ये कमळ आहे. है ना, असे छानपैकी लक्ष्मी दागिने घातलेली, सुंदर वस्त्र नेसलेली, रेशमी मुकुट वगैरे धारण केलेली, इकडे दोन्ही गजराज आहेत, ते तिच्यावरती सोंडेनी पाणी टाकताहेत. असं सगळं आपण लक्ष्मीचं रूप घेतो सगुण रूप पूजेसाठी. पण तिला ओळखायचं कसं? नुसतं त्या चित्रामध्ये, त्या मूर्तीमध्ये आहे का देवी? नाही. ती प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आहे. आणि कुठल्या कुठल्या रूपामध्ये आहे? सत्वस्थ म्हणून आहे. म्हणजे भाव आहे, चेतना आहे, प्रकाशकत्व आहे, ज्ञान आहे, है ना? प्रेरणा देणारी आहे, उत्पत्ती स्थिती लय करणारी आहे व अशी अव्यक्तपण आहे, व्यक्तपण आहे. अशी सगळी आहे. म्हणजे लक्ष्मीला कसं ओळखायचं? लक्ष्मी कुठे नाही असं नाही. लक्ष्मीला शोधायला कुठं जावं लागत नाही. तर लक्ष्मी आपल्यामध्ये कशी आहे? व्यष्टीमध्ये, समष्टीमध्ये. हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. पुढं असं म्हटलं, की आता ही प्रेरणा देते ना, लक्ष्मी प्रेरणा देणारी आहे. मग ती कवींना प्रेरणा देते. प्रेरणा द्यायला लावते. आपण जेव्हा एखाद्याला उत्साहित करतो, तेव्हा आपण प्रेरणा देतो ना. म्हणतो एखादा, "अरे, तुझं ड्रॉइंग किती छान आहे. तू ड्रॉइंगच्या क्लासला जा. ना आर्किटेक्ट हो." अशी आपण प्रेरणा देतो की नाही? जे त्याच्यात गुण आहे, तो गुण वाढवण्याची प्रेरणा देतो. दुसरं काय करते? सज्जनांचे दुरित क्षीण करते. आता इथे सज्जन हा शब्द वापरला. सज्जन म्हणजे आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे व्यवस्थित असं आचरण करणं. सतजन, सत वस्तूच्या कडे जाणारा. सत म्हणजे परब्रह्म. परब्रह्मावरती ज्याचं लक्ष आहे आणि ज्याला माहीत आहे, की आपण कोणी फार मोठे नाही आहे. परब्रह्माचं हे सगळं जग म्हणजे परब्रह्म आहे. त्यामुळे जो अतिशय चांगल्या धारणेने वागतो, सत धारणा असते ज्याची, असा सज्जन.
त्यांचं दुरित आता काही कर्माप्रमाणे काही वाईट गोष्टी आपल्या नशिबामध्ये असतात. तर त्यांना ते दूर करते. दुसरं म्हणजे क्षमा करते. आपण बघतो आई आहे, आई लेकराचे अनेक अपराध क्षमा करते. पण तसं ती पण क्षमा करते. म्हणजे प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये क्षमा आहे. आता आपण कित्येक वन्यजीवांचे जेव्हा डॉक्युमेंटरी वगैरे बघतो, तेव्हा आपण बघतो की नाही, की एखादा सिंहसुद्धा अ, हरणाच्या पिल्लाला वगैरे आणतो, पण त्यांना पण माया येते, वात्सल्य निर्माण होतं. मग ते त्याला मारत नाहीत, ते त्याला सांभाळतात. अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहतो डॉक्युमेंटरीजमध्ये. पण प्रत्येक प्राणीमात्राच्या मनामध्ये क्षमा असते, हृदयामध्ये क्षमा असते. दुसरी म्हणजे पृथ्वी माता. आपण पृथ्वीला आई म्हणतो. पण पृथ्वी कशी आहे? क्षमा. पृथ्वीचं एक नाव आहे क्षमा. कारण आपण तिच्यामध्ये खणतो, काय स्फोट करतो, वाटेल ते करतो ना, मलमूत्र टाकतो. म्हणजे सगळं आपण पृथ्वीवरच करत असतो. चालतो पायानी तर पृथ्वी आपण सारखीच तिला आघात करत असतो. पण ती कशी आहे? क्षमा. ती धारण करते आपल्याला. आपल्याला क्षमा करते. पण पृथ्वीचं एक नाव क्षमा आहे. आणि दुसरं काय आहे? ती मोजणारी. मगाशी मी धातू सांगितला. आणि दुसरं काय करते? भूतांची प्रतवारी करते. म्हणजे कोण कसं वागतं, काय त्याच्याप्रमाणे सत्व, रज, तम कसा आहे त्याचा स्वभाव ते बघ. म्हणजे इथं आणखीन वैशिष्ट्य आहेत लक्ष्मीची. ती लीन आहे. सगळ्यांच्या ठिकाणी लीन आहे आपण बघितलं. आणि संवित स्वरूपामध्ये जाणीव शक्ती म्हणून ती कशी आहे? अव्यक्त आहे. ती कळत नाही ना आपल्याला. आपल्याला ज्ञान कसं होतं? कुठल्या शक्तीमुळे आपल्याला समजलं जातं, त्याला आपण जाणीव शक्ती म्हणतो. ती आपल्याला दिसत नाही. आणि मग ती काय करते? कवी जे लिहितात, महाकाव्य तयार करतात, सुंदर सुंदर आपल्यापुढे वाङ्मय देतात. तर हे सगळ्यांना ती प्रेरणा देणारी आहे आणि त्यांच्याकडून इतरांना प्रेरणा द्यायला उद्युक्त करणारी आहे. ज्ञान, ऐश्वर्य, सुख, आरोग्य, धन, धान्य, जय ही तिची लक्षणं आहेत. धान्यलक्ष्मी, जयलक्ष्मी, संतानलक्ष्मी, यशलक्ष्मी. आपण गौरी गणपतीच्या वेळेला जेव्हा गौरी येतात, तेव्हा आपण काय म्हणतो? आल्या आल्या गौरी, कशाच्या पावलानी? धनधान्याच्या पावलानी. आल्या आल्या गौरी, कशाच्या पावलानी? सोन्या रुपयाच्या पावलानी. आल्या आल्या गौरी, कशाच्या पावलानी? मुलाबाळांच्या पावलानी. म्हणजे हे सगळं कसं आहे? लक्ष्मी आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अध्यात्म चांगलं मुरलेलं आहे. फक्त आपण ते लक्षात घेत नाही. तेव्हा हे जिथं आहे, ही तिची लक्षणं आहेत. तर ही सगळी लक्षणं लक्ष्मी असल्याची आहेत आणि संत सज्जन तिची उपासना करतात. त्यामुळे ती त्यांचं दुर्भाग्य, दुःख, अनारोग्य, असमाधान सगळं दूर करते. अलक्ष्मी नाशया म्हणले ना, अलक्ष्मी म्हणजे क्रोध, अंधार, दारिद्र्य, दुःख, अनारोग्य, असमाधान हे ती दूर करते. आणि ती कशी एक क्षमारूपाने म्हणलंय ना, तर हे सगळं क्षमा करणारी आई आहे ती. आणि विष्णू बरोबर ती सगळ्या कार्यामध्ये आहे. त्यांनी घेतलेली जी रूपं आहेत, त्याच्यामध्ये ती रामाबरोबर जानकी म्हणून येते, दत्तात्रेयांबरोबर अनघा म्हणून असते. अशी सगळ्यांबरोबर ती आहे. कृष्णाबरोबर रुक्मिणी म्हणून आहे. अशा सगळ्यांबरोबर ती रूपं घेते. आणि विष्णू जेव्हा धर्मरूपात असतात, तेव्हा लक्ष्मी कशी असते? पृथ्वी रूपामध्ये असते. आपण जर जोड्या बघितल्या तर धर्म आणि पृथ्वी अशी जोडी आहे. जसं मी सांगितलं, विष्णू लक्ष्मी, शंकर पार्वती, श्रीकृष्ण रुक्मिणी, राम सीता, दत्तात्रेय अनघा, असं तसं धर्म ह्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे पृथ्वी. धर्म म्हणजे विष्णू. विष्णू जेव्हा धर्मरूपात असतात, तेव्हा त्याची लक्ष्मी ही पृथ्वी म्हणून त्याच्याबरोबर असते. आणि त्यामुळे ती अनेक अपराध भक्तांच्या पोटात घालते. मग ती गंधद्वारा धुराशर्षा म्हणलेली आहे ना, पुढे आपण बघणार आहोत. नंतर फलश्रुती जी म्हणतो त्याच्यामध्ये विष्णू पत्नी क्षमाम देवी म्हटलेलं आहे. म्हणजे पृथ्वी भूदेवी आणि श्रीदेवी अशा 2 पत्नी दाखवतात विष्णूच्या मंदिरामध्ये. पण लक्ष्मीजवळ काय आहे? मापन शक्ती आहे. आता हे सगळं ती करते, तर मापन केल्याशिवाय तर करता येत नाही. पण ती सर्व प्राणीमात्रांची त्यांनी केलेल्या, करायच्या टाळलेल्या सुद्धा जाणीवपूर्वक न केलेल्या कर्मांची सुद्धा ती नोंद घेते. तिला कोणी फसवू शकत नाही. प्राणीमात्रांची प्रतवारी करते म्हणजे बारकाईने लक्ष देते.
कोणाला उत्तम म्हणायचं, कोणाला मध्यम म्हणायचं, कोणाला कनिष्ठ म्हणायचं ते ती ठरवते आणि त्यानुसार तिची कृपा होते. आपण म्हणत नाही ना, एखाद्यावर लक्ष्मीची कृपा आहे आणि एखाद्यावर अजिबात कृपा नाही. का? तर ती त्याच्या कर्मामुळे असते. म्हणून ती कसे आहे, त्यानुसार कृपा करते ती कर्माप्रमाणे. मग तिच्याजवळ पाश आणि अंकुश आहेत. आदिलक्ष्मीचं जर तुम्ही लक्ष्मीतंत्रातलं चित्र बघितलं, वर्णन बघितलं, तर ती पाशांकुशधरा आहे. दंड देण्याचं सामर्थ्य आहे तिच्याजवळ. म्हणून ती मोजदाद करते. आपल्या कर्माची, केलेल्या कर्माची, टाळलेल्या कर्माची, चुकीच्या कर्माची, उत्तम कर्माची, सुकृताची सगळ्याची मोजदाद म्हणून तिला मा असं म्हणतात. मी तुम्हाला धातू मगाशी सांगितलं, मी माती मिळते. म्हणून ही मोजदाद करणारी आहे. आता हा कुणी जप केला हे बघूया. तर कपिल मुनींनी, परमश्रेष्ठ ऋषी उदार बुद्धीचे कपिल मुनी यांनी हे लक्ष्मीचं सगळं रूप लक्षात घेऊन त्यांनी लक्ष्मीला प्रार्थना केली की हे लक्ष्मी माझ्याकडे लक्ष दे. पण आपण 62 ते 66 मध्ये आपण देवी शब्दाचे जे अनेक अर्थ बघितले ते सगळे अर्थ कपिल मुनींना समजले आणि त्यांनी म्हटले, हे लक्ष्मी माम लक्षय कटाक्षय, म्हणजे तुझं माझ्याकडे लक्ष असू दे असं म्हटलंय. आता कपिल मुनी कसे आहेत तर कर्दम पुत्र आहेत. कर्दम आणि देवहूती, हो ना. त्यांची मुलं म्हणजे कपिल ऋषी आणि अनसूया जी दत्तात्रेयांना दिली. त्यांनी दोघं पण कसे आहेत सत्यप्रज्ञ. कपिल कसे आहेत सत्यप्रज्ञ, म्हणजे नेहमी सत्याला प्रतिष्ठित करणारे आणि सांख्य तत्वाचे प्रणेते आहेत. आणि अनसूया कोण आहे तर ब्रह्मा विष्णू महेश यांना दत्तरूपाने जी आई झाली त्यांची अशी ती अनसूया, अत्री ऋषींची पत्नी. आता मुख्य कर्दम ऋषी कोण होते तर लक्ष्मीचे पुत्र, त्यामुळे लक्ष्मी उपासक होते. आणि कपिल मुनींना हे लक्ष्मीचं सगळं महात्म्य माहीत होतं. त्यामुळे विविध अर्थ लक्षात घेऊन हे लक्ष्मी माते माझ्याकडे लक्ष दे असं म्हणून त्यांनी देवीची प्रार्थना केली आहे. कपिलांना काय म्हणलंय, परमश्रेष्ठ ऋषी उदार बुद्धीचे आणि मुनी असं म्हटलं. ते सांख्यदर्शन मांडल्यामुळे ते द्रष्टे ऋषी झाले, मनन करण्यामुळे मुनी झाले आणि सर्वांसाठी तत्वज्ञान दिलं म्हणून उदार झाले. म्हणून देवीची लक्ष्मी या नावाने उपासना श्रेष्ठ ऋषी कपिल मुनींनी केली असं सांगितलं आहे. आणि तिने जे उपासनेचे दाखले दिलेत तर त्याप्रमाणे आपण ही उपासना करायला पाहिजे. आता हा मंत्र कसा तयार होतो लक्ष्मी नावापासून तर 5 अक्षरी मंत्र तयार होतो. आणि तो कसा आहे, स्वर्ग अंतरिक्ष आणि पृथ्वी सगळ्यावरचे भोग देणारा आहे. लक्ष्मी म्हणजे मंत्र कुठला आहे, ओम लक्ष्मी नमः. हा पाताळातले भोग देतो, स्वर्गातले भोग देतो, अंतरिक्षातले भोग देतो. आता पृथ्वीवर तर आपण बघतो की पैसा भरपूर असेल, आरोग्य असेल तर आपल्याला स्वर्गाचं सुख इथे सुद्धा मिळतं. दुसरं म्हणजे पाताळ, सप्तपाताळ जे आहेत, अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ, हे 7 भुवनं खालची असे समजलं जातं. तळातली म्हणजे खालची. आता त्या ठिकाणी अमृतादी भोग आहेत. आपल्याला माहिती आहे भीमाला नदीमध्ये टाकलं होतं, ते नागांनी त्याचे पाश सोडवले, मग त्याला पाताळात घेऊन गेले. नागलोकामध्ये खूप मोठं त्याला हत्तींचं बळ दिलं, अमृत प्यायला दिलं वगैरे. नाथ महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, बघूया त्यांनी. रसातळादी समस्त पाताळी भोग अमृतयुक्त, तो प्राप्त होता माझे भक्त, लाता हणता अनिच्छा. नाथ भागवतामधला 14-14 119 असा याचा संदर्भ आहे. ते नाथ महाराजांनी पण सांगितलेलं आहे. आता लक्ष्मीचा हा जो पंचाक्षरी जप आहे तिथं तो जर आपण केला तर स्वर्गातले भोग मिळतात, पृथ्वीवरचे भोग मिळतात आणि पाताळातले भोग मिळतात. स्वर्गातले भोग कोणते, तारुण्य, आरोग्य, अमृतपाशन, शीतल हवा, अप्सरांचा सहवास. अंतरिक्षामधले भोग कोणते, यक्ष, गंधर्व, विद्याधर यांचे.
आणि मग सगळे चांगले उपभोग घ्यायला मिळतात. म्हणून लक्ष्मी या नावाचा जो गूढ अर्थ आहे, तो जर आपल्याला कळला, तर खरं तर हे सगळं आपल्यामध्ये आहे हे आपल्याला कळतं आणि कुठल्याही उपभोगाची इच्छा सामान्य पातळीवरती राहत नाही. तर ते मूळ अहंतेशी पराहंता भगवत्ता त्याच्याशी जोडलं जातं. त्यामुळे सर्व उपभोग घेण्याची क्षमता आपोआपच येते. कारण हे सगळं लक्ष्मीचं सामर्थ्य आहे. लक्ष्मी कृपाळू आहे. त्यामुळे ती आपल्या भक्तांना सगळे उपभोग घेण्याची सुविधा उत्पन्न करून देते. भोग हे हा भक्त कसा होतो? प्राप्तकाम होतो आणि मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे लक्ष्मी याचा जर अर्थ आपण या शब्दाचा लक्षात घेतला, तर आपल्याला केवढे तरी मोठ्या प्रमाणामध्ये, व्यापक स्वरूपामध्ये महालक्ष्मी कोण आहे ते कळतं आणि मग आपल्याला कशाचीही भीती राहत नाही. सगळं काही आपल्याला सहजरित्या अनायासे मिळतं. आपण इथे थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि